नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर, खास तुमच्याकरता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजितदादा पवार या दोन लोकात विभागला गेला. तसेच कार्यकर्ते दोन विभागात विभागले गेले. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही पुन्हा एकत्र आले आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसत जरी असले तरी त्याचं रूपांतर मतदानात होणार का आणि मतदारांना सत्ता स्थापन करण्या इतकं त्यांची संख्याबळ येणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणाला सत्ता स्थापन करायची असेल तेव्हा हे साहाय्यभूत होतील का, जाणून घेऊयात अजितदादा पवार. मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा 9 वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत. लोक म्हणले असते आम्ही काही वेडे समजला काय, कठीणच आहे. त्याच्यावर काँग्रेसच म्हणते दादाला मत म्हणजे भाजपला मत. अरे वा, का अलाव वाजला, वा 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 वा. बंद करून टाकतो, काँग्रेसचं बंद करू. काय नाही त्यांचं, तुम्हालाही माहितीये काय त्यांचा आवा काय किंवा काय त्यांची परिस्थिती आहे. पुण्याची मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणी काही निवडणुकांसाठी आश्वासन देतं, मला सुद्धा मेट्रो फुकट द्यायची झाली तर देता येणार नाही, असा निर्णय घेता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. का केंद्राचे 20% राज्याचे 20% मेट्रो चालवत असताना त्या मेट्रोमध्ये साधारण रिपेमेंट करण्यासारखे पैसे आले पाहिजेत, तेवढा प्रवासी त्यांना मिळाले पाहिजेत. आता तुम्ही बघताय किती प्रवासी आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये मात्र फुल मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही. घोषणाच काय, तुम्ही आता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काही कशाची. हो, मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्न माझा असा आहे, हो, मागील 5 वर्षामध्ये जी काय सत्ताधारी असते त्यांच्या कारभाराचं तुम्ही ऑडिट करणार. पहिल्यांदा आम्ही जे काही मूलभूत त्यांना वाजवा अलार्म आणि जी काही 5 कामं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि अधिक नंतर 3 पुनर्विकास आणि गोरगरिबांच्या घराच्या संदर्भात